नमस्कार मंडळी. जुन्या दिवसाची जुने सुरुवात. आज पण सगळं क्लायमेट बिघडलेलं आहे आणि खूपच इथे गरम होत आहे. सगळं वातावरण तापलं आहे आजूबाजूला आमच्या परिवारामध्ये वगैरे, तर त्याच्यामुळे सगळं गरम झालेलं आहे. इकडे पण खूप जास्त गरम होत आहे. उष्णतेची लाट आलेली आहे. माझे सबस्क्रायबर म्हणतात की उत्साहाची लाट आली आहे, पण उत्साह नाही आहे. सगळा मावळलेला आहे माझा उत्साह. मम्मीला मी असंच काय काय बनवायला लावून, म्हणजे चोचले पूर्ण करायला लावून, काहीतरी कॉन्टेंट काढायला लावून मी तिच्याकडनं रेसिपीज बनवून घेते. तेच थोडंसं आता काहीतरी चालू आहे, तेवढंच माझ्याकडे कंटेंट आहे. बाकी तर सगळं संपलेलं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे माझी बँड वाजलेली आहे आणि सगळ्या जगासमोर उघडं पडलं आहे की मी किती खोटं बोलते. पण काही प्रॉब्लेम नाही आहे, काहीच हरकत नाही, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. तर मम्मी आज आता आमच्यासाठी काय बनवणार आहे तर बघूया. त्याच्यासाठीच मी तिला इथे बोलवलं आहे. आता ती गेल्यावर परत माझ्या कॉन्टेंटचे वांदेच आहेत. बघूया आता कसं काय होतं आहे. सध्यासाठी दया दरवाजा तोड दो, दया दरवाजा तोड दो. दयाला पण ओरडून सांगावं लागतं. आजकाल ऐकत नाही दया, बिलकुल ऐकत नाही. एकदम हाताबाहेर गेलाय दया. नमस्कार मंडळी, गॉसिपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट कोणावर आहे तुम्हाला आता वेगळं परत सांगण्याची गरज नाही. म्हटलं की बरेच दिवस झाले हिच्यावर पॉडकास्ट नाही केलं, म्हणजे गॅप झाला. ॲक्च्युली मी हिला विकेंडसाठी ठेवलं होतं, पण काही हरकत नाही. बघूया, आज सुट्टी घेतली, म्हटलं हिने सुट्टी घेतली आहे तर आपण हिला लोकांपर्यंत पोचूया ना. तुम्ही सगळे मिस करत असाल तिला, तिचा व्हिडिओ आला नाही तर आपला यायला पाहिजे, म्हणून म्हटलं आजच करून टाकूया. तर आज घेऊन आली तिचा व्हिडिओ. बाकी विकेंडचं बघूया आता कसं काय करायचं. आता उद्या परवाच्या व्हिडिओवर डिपेंड आहे. नाहीतर काय, रविवार आहे जिंदाबाद. तुम्ही तर काय कधीही मुंबईवर पॉडकास्ट आलं तर तयारच असाल एन्जॉय करायला, नाही का? नाही का? नाही का? नाही का? अरे बाबा, काय हिच्या डाएटचं आणि सगळं 12 वाजले. आता काय मोठी हुशारी. आता एवढं सांगत होती मी, तुम्हाला नेहमीच सांगत असते की काय खाल्लं पाहिजे, काय चांगलं असतं आणि कसं तुमच्या स्किनसाठी काय चांगलं आहे आणि कशासाठी काय चांगलं आहे आणि ह्याच्यासाठी ते चांगलं आहे. पण मी कचरा खाते, ही माझी रियालिटी आहे. तर रोज काय ना काहीतरी तळणीचं आणि हे ते करून भजी, पकोडे, पुऱ्या, त्या काहीतरी. आणि तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, आजकाल मैदा खायला लागली आहे. आणि काय, मी फ्रोझन अवॉइड करते, पण आता मी कधी कधी असं वाटतं तर आता मी काढलं आहे. म्हणजे सगळं हिच्याकडे असतं, सगळं ही करते, सगळं खाते, फक्त आपल्याला दाखवत नाही. मोठी हेल्दी आणि मोठी स्वतःला काय समजते, मल्ला पेंग्विन कुल्लेबार काढून चालते, तसंच काहीतरी हिला असं स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि खिशात हात घालून वगैरे. आता तर काय, आता म्हणे की मी लास्ट टाईम आहे ना, एरवी मी ह्याचे हेल्थसाठी वगैरे ह्याचे आपले गव्हाचे पाव करते, गव्हाच्या पिठाचे. पण आता ह्यावेळेला ना मी मैद्याचंच करणार आहे, कारण ती ओरिजिनल टेस्ट असते ना, तेच चांगलं लागतं. म्हणून मी आता तसंच करणार आहे. आणि इवन पिझ्झा पण मी मैद्याचाच करणार आहे. नॉर्मली मी गव्हाचा करते, पण आता गव्हाच्या पिठाचा नको म्हटलं की मैद्याचाच करूया, तो तसा जास्त छान लागतो. आणि फ्रोझन पण आम्ही जास्त काही करत नाही. फ्रोझन पण आम्हाला जास्त आम्ही वापरत नाही. मी फ्रेशच सगळं बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. पण कधी कधी कंटाळा येतो, तर म्हटलं फ्रोझन मी ठेवते. तर आता बघूया, करते पराठे. मण्या खाईल पाहिजे तर. आणि आजकाल तर मण्याला अरे तुरेच करायला लागले आणि खायला पाहिजे तर, आणि त्याला पाहिजे तर त्याला करून देईन वगैरे असं बोलायला लागले. मण्या काय रे बाबा, तुझ्या आईने आणि बहिणीने हिचं डोकं सटकवलं आहे. आता तुझी काही खैर नाही. तरी तुला मी सांगत होती, स्वतःच्या कामाकडे, धंद्याकडे लक्ष दे, तिथे जास्त व्यवस्थित कर, उगाचच हिच्या नादी लागू नको. बघ आता कसं, आता तिची सटकली ना तर ती पण गेली, तिचं करिअर पण गेलं, तिचं सगळं गेलं. 12 वाजले आणि त्याच्याबरोबर तुझे पण वाजणार आहेत 24, समजला का? तरी बरं आहे ती मम्मी आली आहे ना, म्हणून थोडंफार फिरायला वगैरे जात आहेत आणि काहीतरी कॉन्टेंट मिळतं आहे, म्हणून हिचं ताळ्यावर आहे. नाहीतर मध्ये माहिती आहे ना कसं झालं होतं, एकदम दरवाजा पूर्ण म्हणजे गंजला होता. इतकी बिजागरं खराब झालेली, नुसता कुरकुरत होता. आता थोडंसं ऑइल मिळालं आहे, थोडं जरा लिपापोती केली आहे त्या दरवाजाची, तर त्याच्यामुळे थोडा आता कुरकुरणं बंद झालं आहे. पण इमॅजिन जर हिची मम्मी नसती आणि हे जे कांड मिशाने आणि हिच्या छाछूबाईंनी केलं आहे ते जर केलं असतं तर मग इथं काय झालं असतं. पण तेच खरं मजा आली असती ना मंडळी. म्हणजे वो तो बात कुछ और ही थी. म्हणजे बोंबली ते एकटी असताना तिने कसं फेस केलं असतं. आता तर तिला आधार आहे ना कोणाचा तरी. पण जर हे नसती, मम्मी नसती तिथे आणि हे दोघंच असले असते तर काय
म्हणजे आत्तापर्यंत ना फुल आपला एकदम म्हणजे शो कंप्लीट झाला असता मंडळी. पण यार मम्मी टपकली मध्येच. मम्मी ना तुला पण ना काय बोलायचं शे. आणि अजून एक गोष्ट मी नोटीस केली की ही एकदा बोलता बोलता म्हणाली की मम्मी आले आहे तर कळतच नाही दिवस कसं जात आहे आणि कधी पटापट दिवस निघून जातो. कामाची पण आपल्याला इतकी सवय नसते. आता मोठे माणूस कोणी घरात आले म्हटलं तर मम्मी वगैरे आली तर कसं सगळं टाईम टू टाईम वेळेत करावं लागतं. तर नाश्ता त्यांना वेळेवर द्यावा लागतो, जेवण वेळेवर करावं लागतं, या सगळ्या गोष्टी असतात. तर आपल्याला कसं आपल्या ह्याच्याने राहण्याची सवय असते. तर आता तसं नाही होत. तर ते थोडंसं माझं रुटीन चेंज झालं आहे आणि रुटीनमध्ये थोडा बदल होतो. कोणी आलं की आपलं नेहमीचं रुटीन राहत नाही. तर त्याच्यामुळे मला थोडंसं वेगळं वाटतं आहे. तर इन शॉर्ट ही आपल्याला जे रुटीन दाखवत आली आत्तापर्यंत मिसेस परफेक्ट जे दाखवण्याचा प्रयत्न करते की मी सकाळपासून अशी कामाला लागते, तसं करते, हे करते, ते करते आणि सगळ्यांची अशी वाहवा मिळवते हिच्या अंधमंद थंड भक्तांची की वा ताई तू कसली आहेस, भारी आहे, एवढी कुठून एनर्जी आणते ह्या त्या. तर तुमची ताई तुम्हाला सगळं फेक दाखवते, काय नाही करत ती. एक काहीतरी वन पॉट मील करते, नाही करते, कधीचे व्हिडिओ टाकते काहीतरी गुंडाळून तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला असं वाटतं की ताई वा रोज सगळं क्लिनिंग काय करते, सगळं काही नीट नेटकं व्यवस्थित ठेवते, जेवण पण करते, मुलींचं पण बघते आणि मण्यार्धा नागाच्या पण सगळ्या इच्छा पूर्ण करते, इच्छाधारी नाग. तर कशी आपली ताई दी ग्रेट आहे. पण ताईच्या तोंडातनं खरं निघूनच गेलं की ताईला आत्ता रुटीनमध्ये यावं लागलं आहे, जे तिचं रुटीन नाहीच आहे, जी फेक रुटीन दाखवते. त्याच्यामुळे आता मी ओळखलंच होतं की हिच्या तोंडावर 12 ह्याचसाठी वाजलेत की आता हिला रिअलमध्ये ते जे दाखवते ना व्हिडिओमध्ये ते तिला आता रिअल करावं लागत आहे. नाही तर तिच्या आईसमोरच तिचं खोटं उघडं पडेल. तो मण्यार पण ऑफिसमध्ये मी काय बोलली होती, वरती ऑफिसच्या नावाने जाऊन बसतो. कारण आता नाही तो खाली बसू शकत, आता नाही इथे तिथे टाईमपास करू शकत. नाही तर मग छच्छूबाईला कळेल बाबा की बाबा वडापाववालीला की ही आपला जावई काय नाही आहे, निठल्ला आहे, असाच बसलेला असतो टाईमपास करून, फकाफक कॅमेरा मारतो मागून मस्तपैकी कॅमेरा मारतो, असं तिला कळेल ना. म्हणून तो आपला गपचूप वर बसतो आणि इथे हिला मुझे नींद नाए होय, मुझे नींद नाए, मुझे चैन नाए, कोई जाए जरा ढूंढ के लाए, न जाने कहाँ मन्या खो गया, न जाने कहाँ मन्या खो गया, मेरा फका फक कॅमेरा मन खो गया, न जाने कहाँ मन्या खो गया. यांना तर दिवस असे ढकलायचे आहेत, कधी एकदाचे जात आहेत आणि जाते ही वडापाववाली, असं झालं आहे मला तरी असं वाटतंय. कारण बघावं तेव्हा दर दिवशी रोज एक डायलॉग असतोच की आता किती दिवस पटापट जात आहेत ना, किती ॲक्च्युली यांचे दिवस जात नाही आहेत आणि या मनाला दिलासा देत आहेत की किती पटापट जात आहेत, किती पटापट जात आहेत. आणि त्या दिवशी बोलण्याच्या भरामध्ये आणि इतकं खोटं बोलतात, इतका तो डेट्सचा गोंधळ. तर त्या डेट्सच्या गोंधळामध्ये आपण काय बोलतोय, खोटं बोलताना पण आपण काय कसं पकडले जाऊ ह्याचं काही यांना लक्षातच येत नाही. 28 तारखेच्या व्हिडिओमध्ये खाली डेट आहे, 28 तारखेला पब्लिश केलेला व्हिडिओ आणि त्याच व्हिडिओमध्ये ही कुठे ती ग्रॉसरी शॉपला जात होती आणि आता आमचं ऑफिस सुटायचं म्हणजे ऑफिस झालेलं आहे, ऑफिस आवर्स, आणि आता आम्ही निघालो आहोत. थांबा ढेकर मारते. आता आम्ही निघालेलो आहोत तर आता मण्याचं काम झालेलं आहे आणि आता आम्ही ग्रॉसरीला निघालेलो आहोत. तरी मम्मी आहे म्हणून बरं आहे. तर मुलींना मम्मीकडे ठेवलं आणि आम्ही आता दोघंच जाऊन पटकन येतो. आज 28 तारीख आहे. खरंच किती पटापट दिवस जात आहेत ना मन्या. हो ना, हो एकदमच पटापट दिवस, म्हणजे बघता बघता शुक्रवार आला. अरे शुक्रवारी तर 27 तारीख होती आणि ही म्हणते 28 तारीख. म्हणजे तो ना 27 तारखेचा व्हिडिओ आहे, ना तो शुक्रवारचा व्हिडिओ आहे, ना तो 28 तारखेचा व्हिडिओ. 28 तारखेचा तर अजिबातच नाही, कारण हे लोक आपल्या मागे आहेत. जर आपण 28 तारखेमध्ये आहोत त्या दिवशी जर 28 तारीख होत्या आपल्या इथे, तर तिथे तर मिडनाईट असेल ना. म्हणजे 28 असली तरी पण ती अर्ली मॉर्निंग किंवा असा एक रात्रीचा वेळ असेल. हिचे तर व्हिडिओ एक दिवसाचा आधीचे येतात. म्हणजे एकतर तो व्हिडिओ 28ला पोस्ट झाला आहे
इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे, तर तो 26चा असणार किंवा मॅक्सिमम 27चा असणार, ज्याची मला खूप कमी पॉसिबिलिटी वाटते. तर हे लोक स्वतःच कन्फ्यूज आहेत. म्हणजे डेट काय, डे काय, कशाशी कशाचाच ताळमेळ नाही. ही काय बाबा फ्युचरमध्ये एकदम पळाले का, जसं बोलते तसं तुम्हाला नक्की आवडणार, तुम्ही नक्की एन्जॉय करणार, तुम्हाला मी नक्की दाखवणार, असं जसं ठासून बोलते तसं हिने पुढची 28 तारीख आधीच प्रेडिक्ट करून टाकली. आज 28 तारीख आहे म्हणे, 28 तारखेलाच 28 तारखेचाच बसलेला व्हिडिओ हिने टाकलेला आहे, ते सुद्धा 28 तारखेच्या संध्याकाळी. कारण म्हणाली ना की बाबा आम्ही आता सगळं निघालो आहोत आणि आता ऑफिस झालेलं आहे आणि आता ऑफिस आवर्स म्हणजे संपलेले आहेत आणि लोक आता घरी परतत असतील तर ट्रॅफिक आहे वगैरे. तर ही बाबा कुठे टाईम मशीन आहे का तुझ्याकडे बोंबले? किती खोटं बोलते, किती खोटं. म्हणून म्हणते की आहे ना, एकतर माणसाने ना खरं, एकदम खरं तर खरं बोलावं, नाहीतर सरळ कबूल करावं की मी खोटं बोलते आणि मला काही डेट बीट विचारू नका. उगाचच मग आपल्याला प्रूफ करायला जायचं नाही ना, ते कशाला ना उगाचच तोंडावर पाडायचं, उगाचच असं काहीतरी बोलून की आम्ही किती अप टू डेट आहोत. अप टू डेट नाही आहे, डेट तर जाऊच दे, तुम्ही तर एकदम डेटला मागे टाकून फ्युचरमध्येच पोचलात टाईम मशीनने. आली मोठी आणि किती ढेकर देते रे बाबा, किती ढेकर देते. मी खरं तर एक टास्कच ठेवणार होती, हिचे ढेकर मोजा आणि मला सांगा, पण म्हटलं नको, कारण का उगाचच ते ढेकर मोजायला हिचे व्हिडिओ बघावे लागतील. अरे बापरे, म्हणजे मंडळी खरंच काही बनवायला घेतलं, सकाळी नाश्ता तेव्हा पण ढेकरच देत असते, ढेकर देत देत नाश्ता बनवते, ढेकर देत देत जेवण बनवते. हिला इतके आंबट ढेकर येतात आणि अक्षरशः तोंड असं 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 करते, एकदम डोळे बिळे. मी तुम्हाला दाखवेन तो तिचं हे आहे ना, इन्स्टाला लावेन मी तिचं तोंड. इतके बोलता बोलता आंबट चेहरा करते, असं तिला ना ते असं वर येतं अक्षरशः. खाल्लेलं जिरत पण नाही तिच्या, काय काय ते इतकं तळणीचं आणि मैदा हे ते खाऊन असं झालं आहे ना की ते तिला पित्ताचा नक्कीच त्रास झालेला असणार. ते पित्त उसळतं तिचं, पण खायचं काय कमी नाही बाबा. आणि लोक तर तिला इतके सजेशन्स देतात काय काय. म्हणजे त्या बाईला इथे काय कामाला बोलवलं आहे की लोकांच्या इच्छा पूर्ण करायला बोलवलं आहे, कशासाठी बोलवलं आहे मला तेच कळत नाही. तिच्या आईला पण फिरवतात, ते फिरवताना पण त्या आईशी काय संवाद आणि तिच्याबरोबर मजा किंवा तिच्या चेहऱ्यावर कुठे आनंदच दिसत नाही. ह्यांचं आपलंच चाललेलं असतं. म्हणजे हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी करतात, आपल्या माणसाला आनंद देण्यासाठी कुठलीच गोष्ट करत नाही. हेच यावरून सिद्ध होतं. लोकांना दाखवण्यासाठी तिला फिरायला नेतात ना, की तिला काय आवडेल, तिला कुठे मजा येईल, ते त्याच्याशी यांचं काहीही घेणं देणं नाही आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं तर ती एखाद्या गाईडसारखी उभी राहून नुसतं लोकांना माहिती देत असते. त्या आईला तर काहीही त्याच्यातलं तंटा कळत नसेल, ती नुसतं आपलं बडबड आणि ह्या दोघांची जुगलबंदी चाललेली असते. ह्या मला किती नॉलेज आहे ते दाखवत असतो, ती त्याला कट करून स्वतः किती आहे, माझं चॅनल आहे आणि मीच बोलणार म्हणून तिचंच तुणतुणं वाजवत असते. आणि त्या आईचं कुठे कधी अख्ख्या व्हिडिओमध्ये ती आई कुठे काही दिसतच नाही. आणि कुठे दिसली तरी ती आपली त्या मुलींना धरून अशी आपली चालत असते जशा त्या मुली निरस चालत असतात. आता जोडीला ही आई पण आलेली आहे. हे माझं ऑब्झर्वेशन. तुम्हाला पण तसंच वाटतं का ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर काही हिचे जे भक्त आहेत ते हिच्याहून महान आहेत. काय सांगतात की तुझ्या आईकडून ढोकळा रेसिपी करून घे आणि आम्हाला दाखव, तुझ्या आईकडनं पुरणपोळीचा बेत करून घे आणि पुरणपोळीचं असं सागर संगीत जेवण दाखव. अरे बाबा, म्हणजे ती आई कशाला आली आहे तिथे आणि तुमचं काय आहे? तुमच्या आईला सांगा एवढे तर आले मोठे, हे बनवून दाखव, ते बनवून दाखव, हे करा ते करा. स्वतः करा ना एवढे तर, स्वतःला वाटतं तर. तिचं काय बघून काय, म्हणजे किती लोक किती आहेत, खाण्यापिण्याच्या गोष्टी पण यांच्यावर बघूनच पोट भरतात काय. येडपट कुठले काय पण बोलत असतात. आणि ही अशी बावळट बाई आहे ना की काय सांगेल ते कंटेंट म्हणून दाखवेल, विचार नाही करणार की बाबा इथे आपल्या आईला आणायचं पर्पज काय आहे. उगाचच आपलं तिला काय ना काहीतरी भज्याचा गाडा आहे म्हणून आपल्या वेगवेगळ्या भज्या करून घेते. आणि हा एक आहे मोठा इच्छाधारी नाग, बसतो तिकडे खायला मोठा, ह्याच्यासमोर असं ठेवतात, भोग चढवतात ह्याला आणि मग हा खाणार आणि मग म्हणा मस्त आलं, एक नंबर मस्त आलं, मी पहिल्यांदाच खातोय असं. काय काय ह्याच्यामध्ये काय काय काय, तू काय मोठा मास्टर शेफ आहे काय काय आहे? काय काय आहे? आणि ती पण एक बावळट बाई, म्हणजे इतकी
अशी हे आहे ना, ती काय बोलतात गावंढळ, ती गावंढळच आहे नुसती आपली तिथे. ह्याच्यामध्ये ना आम्ही हे टाकले, हे मिक्स केले, असं वाटत होतं हा कुठला तरी मास्टर शेफचा जज आहे आणि हिने काहीतरी रेसिपी प्रेझेंट केली, जी रेसिपी हिची पण नाही आहे, हिच्या आईने केली आहे, पण ही सगळं सांगणार की ह्याच्यामध्ये, हा विचारणार मोठा ह्याच्यात कुठल्या कुठल्या डाळी आहेत, मग ही सांगणार ह्याच्यात मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे आणि ह्याची तूर डाळ आहे, चणा डाळ आहे, सगळं मिक्स केलं आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून म्हणजे त्याला एकदम वेगळी चव आली आहे. खूप छान छान खुसखुशीत बनवले आम्ही. ओके ओके, वास वास एकदम परफेक्ट, एकदम मस्त असा क्रंच आलेला आहे आणि एकदम टेक्स्चर म्हणाल तर आता बस तेवढंच बोलायचं. अरे खा ना, ये म्हण्या खा ना गपचप, मोठा इथे शो चालू केला आहे फालतूचा, बडबड बडबड बडबड, कोण कोणास म्हणाले, आणि तू काय टवळे त्याला सांगत बसली आहे रेसिपी. करणार आहे का? आता एक काम कर, तुला कॉन्टेंटची आयडिया पण देते. एवढा रेसिपी विचारते ना मोठा हुशार, तर त्याला सांग, आता सांगितली ना, आता करून दाखव आम्हाला, जरा खाऊ दे तुझ्या हातचं. नुसतं विचारू नको, विचारून काय करणार आहे, उगाच टाईमपास करतो मोठा. किती गो माणूस मी हुशार, किती गो माणूस मी हुशार, किती गो मी मण्यार हुशार, किती गो मी मण्यार इच्छाधारी नाग. चुबेस. आणि हिचे भक्त तर काय बाबा, हे पण हिच्यासारखेच आहेत, काय काय लिहित असतात. मला तर समजायलाच 2 मिनटं लागतात. एकाने लिहिलं होतं, मन्या तुला कसं वाटतं साईडला बसून जेव्हा बोंबली ड्रॉइंग करत असते. मी म्हणते ड्रॉइंग कधी केलं हिने, ही कधी झाली मजनूबाईची पेंटिंग बनवत बसली. म्हणून मी बघत होती, किती शोधायचा प्रयत्न केला. नंतर मग मला कळलं ते ड्रॉइंग नाही, त्यांना ड्रायव्हिंग म्हणायचं आहे. तर ड्रॉइंग म्हणतात, ड्रॉविंग करत असते त्यांना ड्रॉविंग असं म्हणून त्यांनी ड्रॉइंग लिहून टाकलं तिकडे. अच्छा असं आहे काय. म्हटले याला कधी ड्रॉइंग करत होती आणि मान्या बाजूला बसलेला बाबा पिकासोचं ड्रॉइंग बघत. आणि जेव्हा तू बेल्जियमसाठी निघाली होती तेव्हा तुला माझी आठवण आली की नाही? लब्बाड, मला कळलं कसं हसतंय गालात ना, खुद खुद हसतंय गावात. जेव्हा कशी म्हणजे वापरे खुदकन एकदम हसायला आला, एकदम आठवली गॉसिप गर्लला. कळलं ना की मी ह्याच्यावर बोलणारच आहे. मोठी आली बोलते, आम्ही ना असं बघितलं होतं की इथे ऊन आहे म्हणून आम्ही जास्त काही कपडे वगैरे पण घेतले नाही, पण इथे ना आम्ही आता एंटर झालो आणि इथे ऊनच नाही दिसत आहे. इथे ऊनच नाही, बिलकुल ऊन नाही आहे आणि नुसतं सगळं मळप दाटलं आहे. आणि खूप हसायला येत होता ना तुला, मनहूस. म्हणजे तू आता स्वतःच एक्सेप्ट केलं आहे म्हणजे की तू आहेसच तसले, जिथे जाते तिथे मळप घेतं. हे सगळं जे आपण लास्ट पॉडकास्टमध्ये बोललेलो ना, एकदम म्हणजे चुन के नोट किया आहे बोंबलीने. आणि सगळं ते मम्मीच्या जे काही राहिलेल्या इच्छा होत्या, जे म्हणजे गॉसिप गर्लच्या इच्छा होत्या, गॉसिप गर्लने सांगितलेलं हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, त्या अशा 1 बाय 1 पूर्ण केल्या. जसं की मम्मीला प्रॉपर जेवण खायला दिलं, ते दाखवलं की बघा आम्ही एवढं सगळं व्यवस्थित मागवलं आहे, सगळं काही आहे याच्यामध्ये, पूर्ण डाळ भात भाजी चपाती, असं पापड पण होते. पापड बाबा, पापडला कसं विसरणार, पापड मागवले म्हणे पापड. तर ते मागवले. त्याच्यानंतर मग बोटिंग नव्हतं केलं लास्ट टाईम. मग मी म्हणाली होती ना की बोटिंग तरी करायचं, मग ते तरी जास्त तिला बरं वाटलं असतं, इन्स्टेड ऑफ ते कॅसलला वगैरे पायपीट करवण्यापेक्षा. तर बोटिंग पण केलं. अरे वा. आणि मग मम्मी खुश झाली होती. मी म्हणाली होती की अरे आईस्क्रीम देणार म्हणून, आणि मग आईस्क्रीम पण नाही दिलं. मग ते पण आईस्क्रीम पण दिलं. अरे बाप. अरे म्हणजे तुम्ही आता बस यार, बस भी करो, मुझे शर्म आ रही है. इतकं मनावर घेते तू बोंबली म्हण्यार, इतका तू मास्टर माइंड एकदम. मी सांगते तसं म्हणजे एकदम फॉलो करतो तू. इतकं पण नाही करायचं रे, पण ठीक आहे. ऑल थँक्स टू मी. ते एवढं जे काही केलं ना त्याचं तुमच्या मुलींनी, तुझ्या आईने, सगळ्यांनी ना मला माझे आभार माना. समजलं? तुम्हाला जे पण आज मिळते ना, जे एन्जॉय केलं ना 2 दिवस, ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे. नाहीतर कॉफी पिऊन ढेकर दिले असते तिने आणि तुम्हाला दिलं असतं फळाफळ, ते सुद्धा अर्ध. आणि दोघे पण काय रवंथ करत असतात काय माहिती बाबा. म्हणजे लिटरली मला वाटतं खरंच ते पण आहे ना, आपण जे म्हणतो ना ही मसरी गर्ल, तर मिसरी लावायची सवय आहे, तर ते मिसरी आता ते पण नाही करायला मिळत आहे. तर आपले निकोटीन गम चघळत असतात वाटतं. बघाव तेव्हा नुसतं वांग 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 चालूच असतं आपलं तोंड.
आणि ते स्वतः आता त्या आईला पण सवय लागली आहे, तिचं पण आपलं तोंड चालूच, आपलं तोंड आपलं असं रवंतच करते. म्हैस म्हणजे गाय म्हैस रवंत करतात ना, तसं अंग 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 असं गाय म्हैस घोडा सगळे असे रवंत करत असतात. आणि ते किको मिलानो तर बापरे एवढं बोंबलीचा ब्रँड लगेच मन्या एवढा लगेच खुश झाला. आणि बोंबलीचा ब्रँड काय ब्रँड अँबॅसेडर आहे का की कोण काय ती ओनर आहे त्या ब्रँडची. ती वापरत नव्हती ना, तिने बघितला पण नसेल, त्याच्या आधीपासनं आम्ही वापरतो. आला मोठा बोंबलीचा ब्रँडवाला. चुबस मान्या, तू जास्त चढवू नकोस आणि जास्त बोलू नको, तू चुप्प बस, समजलं. जास्त बोलून आता काय तुझ्या जे नुकसान केलंय ना, ते काय भरून निघणार नाही. ते तिची आई गेली ना की तुझी टाक्की टिक्की होणार आहे, त्याच्यामुळे सांभाळून राहा. आणि आत्तापासूनच काय ते बघ बाबा कसं काय आता करायचं आहे ते आवर घाल. मी आहे म्हणून थोडक्यात वाचलंय तू, म्हणून तुझ्या आईला बहिणीला मी कंट्रोल करून ठेवलंय. तुला तर म्हणजे ना खरंच माझं चरणाचं पाणी प्यायला पाहिजे. आला मोठा हुशाऱ्या करतोय. तर तुला ना लोकांनी सोलून काढला असता, सोलून. हां, गॉसिप गर्ल नाम आहे मेरा, याद रखना. आणि ते काय पिकेचं तर मला काय ते काय इथे पण जाईल तिकडे इकडे हे गाणं केलेलं, इथे हा डायलॉग, इथे हा सीन, तिथे तो सीन, ते सीन, याचं सगळे सीन लावून तेच चाललेलं हिचं. म्हणजे असं वाटत होतं की असे सीन आणि रिॲक्शन देते की काय सीन बाय सीन. तर तो काय फडतूस ते. आणि आई पण मुद्दामून असं आईला थोडंसं स्क्रिप्ट दिलेलं वाटतं, तर तेवढं पुरतं आई बोलत होती. इथे असं झालेलं ना, इथे ती त्याच्यावरती रुसते ना, इथून ती सायकल चालवत होती ना, अरे ते थोडेसे आईला असे सांगितलेलं असं बोल, असा सीन आहे. कारण मला नाही वाटत बाबा एवढं कधी पिक्चर बघितलं आईने ना, एवढं कुठे आईला वेळ कुठे असतो. आई तर अखंड अशी स्वामी सेवेत बिझी असते ना, सकाळी उठते, पूजा अर्चा करते, मग पटापट जेवण आटपते 2 वेळचं आणि मग सुटते. ती डायरेक्ट रात्री येते, जेवते आणि झोपते. आणि बाकी असे काय कपडे बिपडे भांडी लादी ते करत असेल, ते त्याच्यात वेळ जात असेल. कुठे पिक्चर कसली काय बघते. लबाड बोंबली आई कुठे बघते का पिक्चर. आई काय पिक्चर नाही बघत. तू सांगितलं तिला 1-2 असे सीन, 1-2 असे डायलॉग सांगितले तेवढं. नाहीतर मग लोक म्हणतील की तिला काय कळणार आहे ती. नाहीतर मग अरे एवढं खोटं करण्यापेक्षा तू तिला आता बसून पिक्चर दाखवायला पाहिजे होता ना. पिक्चर बघून असं पण असू शकतं की हिने तिला पिक्चर दाखवून आणलं असेल म्हणून एवढं ताजं लक्षात आहे. नाहीतर मग कोणत्या आईला एवढं असं म्हणजे आत्ताचे हे मूवीज एवढं कोणाला एवढं सीन बाय सीन लक्षात नसतात. काकू हळूहळू हवा लागली तुम्हाला. शाण्या सगळं समजतं मला. आणि ह्यांच्यासाठी तर कुठलं पण रिक्रिएशन वगैरे करायचं आणि रोमॅन्स म्हणजे असं फक्त पप्पी शप्पी करायचं असं. म्हणजे तिला फोरहेडवर किस करणार आणि इथे म्हणजे कसं रे तुमको शरम बी नाही आती असं आपल्या आई वडिलांसमोर असं पिढी वगैरे करताना आणि असले चाळे करताना. आणि ते काय झोपली आहे वगैरे असं स्वतःला म्हणजे ही काय समजते ही बाई, मला काय कळतच नाही. तुझे थंडर जरा खाली थाईसच्या सरकले होते ते बघितले का. ते कसे दिसत होते, असे काय पाय उडवते. आतून मागून कोण उभा असेल तर मस्तपैकी फ्री शो मिळाला असेल त्याला बघायला. आणि मन्या तर कंटाळला होता. बस एक शॉट दिला थोडासा असा नेहमीचं त्याचं ते हसण्याचं असे स्माईल आहे, खोटा फेक हसतो ते माहिती आहे ना तुम्हाला, असं या गालापासून त्या गालापर्यंत बस तेवढं तिच्याकडे बघून असा हसला. आणि नंतर आपला मोबाईल बघत होता चक्क. रोमॅन्स पण म्हणजे नॅचरल काहीच नाही आहे. इतकं आयुष्य स्क्रिप्टेड झालं आहे ना, नुसतं असं स्क्रिप्टनुसार जगायचं. रिअल भावनाच मेल्या आहेत ह्यांच्या. अरे कॅमेऱ्याच्या मागे जरा जगून बघा, जरा नॉर्मल तुम्हाला नाही वाटत का. असं जरा असं श्वास घ्यावा, मोकळा श्वास घ्यावा. आपण जसे होतो तसे राहावं. लोकांसाठी जगू नये, स्वतःसाठी जगावं. असा एक दिवस काढा, स्वतःसाठी जगा रे. बाकी ते घर घेतलेलं ते घर खूप छान होतं, मस्त होतं, मस्त प्रॉपर्टी होती. आणि लोक म्हणतील की हे किती छान आहे वगैरे. आणि तुमचा एवढा सो कॉल्ड मॅन्शन एकावर एक रचलं आहे. आणि अजून म्हणते की याच्या पुढे पण आम्ही अजून वाढवू शकतो, पण आता आम्हाला गरज नाही म्हणून. तर ते काय ते तुम्ही इमारत उभी केली आहे ना, तर त्याच्यापेक्षा हे मस्त आहे. असं एकाच फ्लोअरला पण किती प्रशस्त आणि किती सुंदर, किती टापटीप आणि मस्त असं. आणि किती ना तुम्ही बघितलं त्या घरामध्ये किती लाईट होता, किती प्रकाश होता, इतकं पॉझिटिव्ह आणि इतकं मस्त वाईब होते त्या घराचे. आणि म्हणे की इथे असं ग्रे कलर मारतात, त्या घराला कुठे ग्रे कलर होता. खोटारडी म्हणजे तूच आहेस. तू तुझ्याशी रिलेटेड ज्या पण वस्तू आहेत त्या सगळं म्हणजे ते घर असू दे, नाही तर ते गाडी असू दे, नाही तर आणि काय असू दे, सगळंच असं मळब दाटलेलंच असतं, अंधारमय.
सो लोक असं क्वेश्चन करतील म्हणून आधीच सांगून मोकळी झाली की इथेच असं असतं आणि तुम्हाला असं बाकी ठिकाणी असं नाही मिळणार. जर्मनीला आणि फ्लक्झमबर्गला वगैरे असं नाही दिसणार तुम्हाला, इकडे असं असतं. अरे आम्ही बघितलेत, जर्मनीचे काही ब्लॉगर्सची घरं पण बघितलेत. तर तू आता कितना झूठ बोलेगी रे बोंबली, हाँ? खुद को ही बहुत शानी समझती है क्या तू? क्या क्या वो बिल्ली है क्या जो जो सोचती है कि मैं आंखें बंद करके दूध पीऊँगी तो किसी को पता नहीं चलेगा, कोई मुझे नहीं देख रहा है, सब देख रहे. उघडा डोळे बघा नीट. आणि अजून तुम्हाला एक मजेची बात सांगू, इकडे म्हणते इकडे या. ते ना त्या दिवशी आहे ना, त्याच दिवशी सकाळी जेव्हा ते दाखवत होती पिके वगैरे, तर तेव्हा तिने वन पीस घातलेला ना, खूप डेअरिंग करून वन पीस घातला. तेव्हा ना तिच्या मांड्याला मांडे घासले वाटतं. कारण आहे ना, मी आता ऑब्झर्व करत होती, एरवी तर ही जाम असं म्हणजे समर क्लोथच्या नावाखाली फुल एकदम आपलं स्किन शो करते आणि आईसमोर फुल संस्कारी वगैरे बनली आहे. तर जास्त करून जीन्स वगैरे पण घालायची. आणि दुसरं गोष्ट म्हणजे की पायपीट म्हणजे खूप चालायचं तर मग ते थंडर होतं ना, असं म्हणजे ढगावर ढग आपटतात, तर तसं होतं ना, पाऊस पडू शकतो म्हणून. मग ती काय करायची की ती जीन्स घालायची. पण त्या दिवशी आहे ना, तिने वन पीस घातलेला आणि नंतर मग हाऊस टूर दाखवताना मग परत तसं ते जीन्ससारखं पॅन्टसारखं चढवलं. अरे बस हो गया भाई, मुझसे चला नाही जा रहा है. आणि त्या पॅन्ट घालून पण कशी चालत होती बघितलं ना, हां, फाकाडी असे पाय करून चालत होती. त्याच्यावरनंच मी समजले लेडीज प्रॉब्लेम समजूच शकतो ना आपण पण समजू शकतो. मी हसत नाही बोंबले तुला, पण कशाला ना असल्या गोष्टी करायच्या. म्हणजे जेवढं झेपतं तेवढंच करावं, उगाचच काहीतरी दाखवायला आणि करायला. बघितलं ना काय झालं. त्याच्यासाठी काही क्रीम बी मांडलीस की नाही, हां, चोरियावरनं असं काहीतरी गुळगुळीत करायला. म्हणजे आता घासतं ना, तुझा तर नेहमीचाच प्रॉब्लेम असेल, कारण नेहमीच असं ते चालत असते, एका पॉईंटनंतर अशी फेंगडी होऊन जाते. आणि मन्या तर मला वाटतं जास्तच दिवा स्वप्न बघायला लागलं आहे. काय तर कुठले प्लॅन त्याच्या डोक्यात फिरत होते की मी ते माझ्या मित्रांबरोबर येईन क्रिकेट खेळायला. बोमलीने तर फुल ऑन इग्नोर करून टाकला. हट, हे कोण आहे, क्या बोल रहे पागल इन्सान, असं करूनच त्याला एकदमच साईडलाईन करून टाकला. नो रिॲक्शन, आपलंच बडबडत होती. अरे बाबा, तुला काय, तू कुठले म्हणजे तुला असं वाटूच कसं शकतं. मित्र ग्रुप हे नाही रे तुझं आयुष्य आता गेलं आहे. आता बस हिच्या भोवती गिरट्या घाल आता तू, बस एवढंच. कॅमेरा मारत बस आता फकाफक डुंगूवर, तेवढंच. माहिती आहे ना मान्या, माहिती आहे ना कशासाठी बोलते मी, तुझ्या साईडने करते मी. हां, थँक्यू बॉल. आणि कुठून पण फिरून आलं की हिचं आपलं म्हणजे स्किन टॅन झाली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण बाहेर वगैरे गेलो तर उन्हात फिरणं वगैरे होतं, त्याच्याने स्किन टॅन होते. तर माझी पण स्किन तुम्हाला टॅन झाल्यासारखी दिसत असेल, पण काही हरकत नाही. मी चोरियन प्रॉडक्ट्स लावून परत ते नॉर्मल करेन आणि मी तसेच दिसेन, कारण मी जन्मताच टॅन आहे. तर त्याच्यामुळे माझ्यामध्ये काही फरक पडणारच नाही आहे. तुम्हाला काय कळतच नसेल की काय बोलते, ये टॅन क्या है, ये टॅन. पण मी झाली आहे टॅन, तुम्हाला नसेल वाटत तरी मी झाली आहे. आणि तुम्हाला मी दिसणारच आहे. तुम्ही मला म्हणालात की तू नको दाखवू स्वतःला, तरी तुम्हाला मला बघावंच लागेल, कारण हे माझं चॅनल आहे. तुम्ही हुशारी नाही करू शकत. मी काय गॉसिप गर्ल नाही आहे की तिला लोक सांगतात चेहरा दाखव, पण ती दाखवत नाही. पण तुम्ही मला सांगता नको दाखवू, पण मी दाखवणार. तुम्हाला मला बघावंच लागेल, कारण हे माझं चॅनल आहे. आणि एक अख्खा व्हिडिओ तर बार्बिक्यूमध्येच गेला. बार्बिक्यू बनवलं आणि मग बार्बिक्यूचं सगळं मग ते प्रिपरेशन आणि काय त्याच्यामध्येच एक दिवस आपला ढकलते. मला तेच कळत नाही की बाबा यांचं नक्की चॅनल कसलं आहे. म्हणजे जे रेसिपी चॅनल आहेत ते घरच्या गोष्टी दाखवत बसले आहेत, टाईमपास करतायत. आणि ज्यांचं घरचे डेली हे चोर्स वगैरे दाखवण्याचं चॅनल आहे, डे टू डे लाईफ दाखवण्याचं चॅनल आहे, लाईफस्टाईल व्लॉगर सो कॉल्ड म्हणतात, ते रेसिपी दाखवत बसले आहेत. म्हणजे ह्यांचं म्हणजे डेली व्लॉगर्सचं आपलं बरं आहे, काही सगळं येतं त्यांच्या कॅटेगरीमध्ये. उद्या फक्त रोस्टिंग करू नका म्हणजे झालं, तेही करत असाल आडून असे मध्ये व्हिडिओ चॅनल वगैरे येतात ना, ते आपण वारंवार उडवत असतो. तर ते ह्यांचंच असेल वाटतं, असं मला आता वाटतंय. कारण ह्यांच्यामध्ये खूप चूल आहे, सगळ्या दगडांवर पाय ठेवायची, सगळं करायचं आहे ह्यांना. सो ते बार्बेक्यू वगैरे केलं आणि असं प्रत्येक वेळेला बोलते की एकतर करते एवढूसं,
लिटरली म्हणजे एकदा नाही तर दोनदाच असं 4-4, 5-5 त्या भाज्या मिळाल्या असतील, तेवढं फक्त वाढलं. म्हणजे लिटरली 10 पीसेस प्रत्येकाने खाल्ले असतील एवढंच. आणि त्याच्याबरोबर दुसरं काहीच नव्हतं. ते नाचोस त्याच्याने काय पोट भरणार आहे, ते तर असं खातो आम्ही. आणि ते तर काहीच नाही त्याच्याबरोबर. आणि शेजवान सॉसबरोबर वगैरे खात होती. ना साल्सा ना गॉक ना काय, एवढं सगळं असताना जे एवढं हुशार आणि एवढं मी राहते बाहेर आणि युरोप आणि हे ते आणि जे फ्लॉन्ट करते. फ्लॉन्टवरून आठवलं, ते तिथे गेली होती तर तिथे सांगत होती ना की कोणतरी माणूस होता आणि त्याचं हे घर आहे, तो स्वतःला खूप श्रीमंत समजायचा आणि फ्लॉन्ट करायचा आणि मग त्याचं आता बघा कसं घर झालं आहे, कसं कबाडा झालं आहे त्याचं घराचं. तर ते स्वतःला सांग, आम्हाला नको सांगू. तू पण काय कमी नाही आहे, तू पण तशीच आहे. तू पण तर फ्लॉन्ट करते आणि तुझं घर पण तसंच आहे. सो काय बोंबडे काय बडबडत असते, स्वतःची स्टोरी सांगते का तू आम्हाला. सो एनिवेज बॅक टू द पॉईंट. तर करते एवढंसं, पण बोलताना मग असं बोलेल की सगळं संपलं काय नाही उरलं आणि आता थोडंसं आहे ते आम्ही खातोय आणि खूप आवडलं सगळ्यांना, ह्या त्या असं करते किती की सगळं संपलं आहे बोलायला. लिटरली ना या बाईकडे म्हणजे एक दिवस खायला मिळालं, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी खाऊन घ्यावं माणसांनी त्या घरातल्या. नाहीतर कधी उपासमार लागेल याचा काही भरोसा नाही. काहीतरी पोट मारून राहायला लागू शकतं. आणि राहिला प्रश्न ते फ्लक्झमबर्ग डेचा, तर लास्ट टाईम मी ते स्क्रीनशॉट्स लावले होते. ह्यावेळेला काही नाव नाही, काय नाही, जाणं नाही वगैरे काय नाही, कारण का रियालिटी कळेल अगेन की तिथे कोणी विचारत नाही. जे होते थोडेफार फ्रेंड्स त्यांना पण हिची रियालिटी कळली आहे आणि आता अजूनच कळत आहे. तर जे मराठी आहेत त्यांना सगळं समजून गेलं आहे, बाबा यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं, म्हणून ते सगळे लांब झाले. आणि त्यामुळे आता हिने ते हिंदी साळकाया माळकाया गोळा केला, झाला हिचे मराठीचे झेंडे गाडून. आता असे लोकांना गोळा केलं आहे ज्यांना काहीच कळणार नाही, पण त्यांना पण कळेल. डोंट वरी बोमली, तोपर्यंत तू मज्जा मारून घे. बाकीची काळजी तू आमच्यावर सोड, त्यांच्यापर्यंत कशी तुझी असलियत पोचवायची. एन्जॉय एन्जॉय वांग एन्जॉय वांग नाकी कुकू 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 कुकू. दया दरवाजा बंद कर दो. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा, मजा करा, एन्जॉय. बाय बाय, टेक केअर, मसाला.